बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी लिखित कादंबरी चक्रव्यूह, प्रकरण 5. बळ्या काका राजगुरूच्या बंगल्यात आले. चारूच्या खोलीच्या दारावर ते टकटक करणार होते, पण चारू फोनवर बोलत होती. तिने फोन खाली ठेवताच त्याने दरवाजावर उलटी तर्जनी आपटली आणि दरवाजा लोटला. ती नेहमीप्रमाणे आराम खुर्चीत बसली होती. मांडीवर एक उशी आणि उशीवर पत्ते. वेळ घालवण्याचं तिचं एकमेव साधन. फोन ठेवून ती परत पत्ते उशीवर मांडत होती. राजगुरूचा फोन? हो, ॲम्स्टरडॅमहून. तू नाही गेलीस? पापाजी नको म्हणाले. तो जिनिवाला आला की मी त्याला तिथे जॉईन होईन. म्हणाला काय? धंद्याचं कुठं काय कधी बोलतो तो, असं विचारून ती पत्ते लावू लागली. तुझा पेशन्स संपला नाही का अजून, असं बळ्या काकांनी विचारताच ती नुसती हसली. चारू, इथं असा वेळ घालवण्यापेक्षा त्या मोठ्या बंगल्यावर येऊन बसावं थोडं. का? अगं, अम्माजीला थोडी कंपनी द्यावी. तिला खूप लोनली वाटतंय. तिने का नुसत्या खस्ताच खाव्यात? मग ती पीत राहते. वाईन झाली, आता स्कॉचवर आली. अम्माजीशी बोलत बसायचं म्हणजे डॅम ॲगनी आहे बाळा काका. का? निश्वास टाकत ती म्हणाली आणि तिनं आपले गुडघे छातीशी आवळून धरले. क्षणभर तिला वाटलं हे खाजगी आहे, बोलावं की बोलू नये. ती म्हणाली, बळ्या काका, अम्माजी परत परत त्याच गोष्टी उगाळत बसते. कोणत्या? कसं सांगू तुम्हाला बळ्या काका? ते विचार करीत तिच्या तोंडाकडे बघत राहिले. ती काय सांगणार ते त्यांना ठाऊक होतं. पापाजींनी तिला किती वर्ष स्पर्श केला नाही ते ती परत परत सांगणार. राजगुरूच्या जन्माआधी पापाजी तिला वाईन प्यायला कसे लावायचे ते सांगणार. आणि मी परत यायला उठले की तिचा पुन्हा पुन्हा तोच प्रश्न, पापाजी तुझ्याबरोबर कधी झोपलेत का? बळ्या काका तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत राहिले. ती कंटाळवाना चेहरा करून तिरस्कारानं म्हणाली, शी, आय जस्ट हेट इट. यातलं काहीही ऐकून बळ्या काकांना धक्का बसला नाही. काहीही ऐकू न आल्यासारखा त्याने आपला चेहरा अगदी शांत ठेवला. थोडा वेळ ते फक्त थांबले आणि मग म्हणाले, फार काही नाही, पण तिला अम्माजीला थोडं समजून घेण्याची गरज आहे चारू. ती खाऱ्या पाण्यातली मासळी नाही आहे. ती बिचारी गरीब, वेगळी आहे. तिच्याशी लग्न केल्यानंतर आपली भरभराट झाली अशी पापाजींची भावना आहे, म्हणून ती अद्याप या घरात आहे. नाहीतर तिचं काय झालं असतं कोण जाणे. बाहेर पाय वाजले. पाहता तो मुलकराज आत आला. बहुधा तो बाहेर उभा राहून ऐकत होता, कारण आत आला तो चिडून चिडून म्हणाला, एवढं सोसत बसण्यापेक्षा तिनं घर सोडून जावं. कुठं कुठं जावं? कुठंही जावं? कुठेही? कुठेही जाईन म्हणणाऱ्याला कुठेही जाता येत नाही. रस्त्यावरचे भिकारी कुठे जातात? कारण ते भिकारी असतात. तुझी आई भिकारीही नाही आणि रस्त्यावरचीही नाही. नर्मदा गेली तेव्हा अम्माजी जीव देण्यासाठी 2दा विहिरीपाशी गेली आणि पाण्यात आपलं तोंड पाहून परत आली. सगळ्यांनाच मरण्याचं धैर्य असतं असं नाही. जगण्याचंही नसतं आणि मरण्याचंही नसतं. ते एकदम थांबले. थोडा वेळ काहीच बोलले नाहीत. कुणीच काही बोललं नाही. मग बळ्या काका स्वतःलाच समजावीत असल्यासारखे म्हणाले, शी हॅज suffered like anything, and now she is sick, almost sick.
पाठीच्या कण्यावरून बर्फाचा खडा सरकल्याप्रमाणे मुलकराजच्या अंगातून गारठा निर्माण करणारी शिरशिरी सरकली. सगळं अंग आवळून घेत तो म्हणाला, मग तुम्ही त्यांना सांगा. कुणाला कुणाला? बळ्याकाकाने विचारलं. पापाजींना. तुम्ही सांगता तेवढं पापाजी ऐकतात. मुलकराज म्हणाला, मी सांगतो तेवढं पापाजी ऐकत नाहीत. तो जेवढं ऐकतो तेवढंच मी सांगतो. चारूनं उशीवरचे पत्ते गोळा केले आणि मोठ्यानं जांभई दिली. ती पाहून बळ्याकाका मुलकराजला म्हणाले, चल रे, जाऊन झोप जा. माझी झोपच उडाली आहे. तो म्हणाला, चारूला झोपायचं आहे, तिला झोपू दे. चारू मुलकराजला उपदेश करीत म्हणाली, तू कसल्या तरी कामात व्यग्र राहा मुलकराज. कसला तरी व्याप तू पाठीमागे लावून घे. तू नुसताच विचार करीत बसतोस म्हणून तुझी ही अशी दशा झाली. बरोबर. बळ्याकाका त्याच्या पाठीवर थाप मारीत म्हणाले, माणसानं खूप विचार करू नये. विचार केला नाही की माणूस सुखी होतो. ते हसले आणि पुढे म्हणाले, तुला मी ती खानावळी जेवणाऱ्याची गोष्ट सांगितली होती ना? कुठली? मुलकराजने विचारलं. बळ्याकाका अशा कितीतरी गोष्टी सांगतात, पण मुलकराजचं नेहमीच लक्ष असतं असं नाही. ते सांगू लागले. त्यांनाही अशा गोष्टी सांगायची आवडच. एक माणूस नव्यानं एका खानावळीत गेला. त्यानं भात कालवला आणि पहिलाच घास तोंडात घातला तर दाढेखाली खड खड खडे लागले. दगड. तो घास त्यानं बाजूला टाकला. दुसरा घास तोंडात टाकला, चावला, त्यातही तसेच दगड. त्यानं शेजारी पाहिलं. सर्वजण शांतपणे पटापट जेवत होते. त्यानं शेजारला विचारलं, तुम्हाला भातात खडे लागत नाहीत? शेजारचा माणूस त्या खानावळीत नेहमी जेवणारा होता. तो म्हणाला, खडे लागतील कसे? तुम्हाला चावायला कोणी सांगितलं? गिळा गिळा. आम्ही गिळतोय म्हणून आम्हाला खडे लागत नाहीत. पुढ्यात आलेलं गिळा. भोवतालची परिस्थितीच अशी आहे की सावध बसणं कठीण आहे. गिळा आणि पुढं चला. ते ऐकून मुलकराज नेहमीसारखाच एकदम चिडला आणि म्हणाला, गिळा आणि पुढं चला म्हणता? मग ही परिस्थिती बळ्याकाका बदलणार कोण? बळ्याकाका कडवट हसले आणि म्हणाले, अरे अरे याचं उत्तर बळ्याकाकांना ठाऊक असतं तर बळ्याकाकाच इथं गिळायला आला नसता. ते आणखी कडवट झाले. जुन्या काळात फेरफटका मारीत ते म्हणाले, 30-35 वर्षांपूर्वी त्यासाठीच हा बळ्याकाका मार्क्सवादी झाला होता आणि कामगारांच्या क्रांतींची स्वप्न पाहत होता. काय झालं? काय झालं? कुणालाही क्रांती नको होती. कामगारांना पगार आणि बोनस यात वाढ हवी होती आणि कामगार पुढाऱ्यांना पैसा हवा होता. दोघांनीही क्रांतीचा धंदा केला. चारूला या बडबडीत रस नव्हता. तिनं पुन्हा एकदा कंटाळून जांभई दिली, त्या दोघांच्या लक्षात यावं म्हणून. चारू, तू झोप. आमच्या बडबडीत आता काही अर्थ राहिलेला नाही. चल रे मुलकराज, तिला झोपू दे. त्याने मुलकराजीला हलवून उठवलं आणि निघता निघता म्हटलं, रामपूरचं शेत पापाजी तुझ्या ताब्यात देणार आहे. 250 एकर. त्यांचं म्हणणं, जी काय क्रांती करायची ती तिथं जाऊन कर. तिथं सहकारी शेती कर, नाहीतर सहकारी साखर कारखाना काढ, पण इथनं एकदाचा जा. असं म्हणत मुलकराज उठला. दोघेही निघून गेले. प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती भवन हजारो दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघावं तसा पापाजींचा बंगला दिव्यांच्या रोषणाईत न्हात होता. बंगल्याच्या बाहेरची विस्तृत बाग शृंगारली होती. लहान मोठ्या झाडाझुडपांतून रंगीबेरंगी दिवे लुकलुकत होते. आज स्वामीजींच्या सन्मानार्थ पापाजींनी गार्डन पार्टी ठेवली होती. स्वामीजी नुकतेच एक विस्तृत परदेश दौरा आटोपून परत आले होते.
पार्टीसाठी मुख्यमंत्री, सारं मंत्रिमंडळ, न्यायमूर्ती, परदेशांचे ॲम्बॅसेडर्स आणि कॉन्सल्स, मोठमोठे उद्योगपती, सरकारचे ज्येष्ठ अधिकारी असे 150-200 लोक येणार होते. सुरुवातीला स्वामीजींच्या सन्मानार्थ बँड वाजणार होता. त्यानंतर गायन, सनई वादन वगैरे एका कोपऱ्यातून चालू राहणार होतं. एका डेरेदार वटवृक्षाखाली लांब लचक बार लागला होता. नाना प्रकारच्या परदेशी मद्याच्या विविध आकारांच्या बाटल्या लावल्या होत्या. 50-60 वेटर्स दुपारपासून खपत होते. पंचतारांकित हॉटेलातून उत्तमोत्तम गरमागरम खाद्यपदार्थ घेऊन व्हॅन्स येणार होत्या. अम्माजी पार्टीत येणार नाही. तिला कोणी बोलावलेलंही नाही. तरीसुद्धा ती बेसुमार नटली होती. तिचं नटणं थोडंसं उत्तानपणाकडे झुकलं होतं. ती आतनं आली आणि व्हरांड्यात जाळीच्या मागे उभी राहून पार्टीचा देखावा पाहू लागली. लोक जमायला अजून वेळ होता. फक्त नोकरांची धावपळ चालू होती आणि रंगारावांची. सर्वांच्या सिक्युरिटीची जबाबदार रंगरावावर होती. त्यासाठी त्यानं पोलिसांचीही मदत घेतली होती. सबंध कॉम्प्लेक्सच्या भोवती हत्यार घेऊन पोलीस जागती गस्त घालत होते. पार्टी संपल्यावर पापाजी त्यांना प्रचंड बक्षिसी देणार होते. अम्माजींनी आपली पर्स उघडून छोटासा वाटोळा आरसा काढला. आरशात आपलं रूप निहाळीत तिनं ओठावरून लिपस्टिकची कांडी ओढली. तेवढ्यात घाईघाईनं बळ्या काका आले. अशा पार्ट्यामध्ये त्यांना तशी किंमत नसते, पण त्यांच्यावर विनोद करून लोकांना हसविण्यासाठी पापाजी बळ्या काकांचा उपयोग करीत. शिवाय ऐन वेळचे खाजगी सांगकामी म्हणूनही त्यांचा उपयोग होई. आपल्या शांत चालीने ते पार्टी चालू असताना गार्डनमध्ये फिरत. त्यांच्या हातात विस्कीचा ग्लास असतो, पण त्यांची कुणाशी बोलाचाली नसते. ते पार्टीतल्या पाहुण्यांशी ओळख करून घेत नाहीत. पापाजीही कुणाशी त्यांची ओळख करून देत नाहीत. बळ्या काका त्या जमावात हरवलेल्या मुक्या बहिऱ्या पोरासारखे फिरत असतात. सर्व घोळक्यांच्या आसपास फिरून सगळं ऐकत असतात. अशा पार्टीसाठी पापाजींनी त्यांना एक वेगळा सूट शिवून दिला आहे. तो सूट घातला की राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी एखादा मंत्री यावा तसे बळ्या काका दिसू लागतात. लोकांना दिसतात असं नाही, तर बळ्या काकांना स्वतःलाही तसंच वाटतं. खूप दिवसांनी पायात बूट घातल्यामुळे जेवढे ते थोडेसे वेगळे चालतात, तशाच चालीनं ते बाहेर आले. समोर अम्माजीला पाहताच ते खुश होऊन म्हणाले, वाह अम्माजी, आज किती सुरेख सुंदर दिसताय तुम्ही. ते ऐकून खूप खूप वर्षांनी ती गोड लाजली, खुश झाली आणि हसत हसत तिनं विचारलं, सुरेख की सुंदर? सुरेख आणि सुंदर. खरं बळवंतराव? अगदी खरं. तुम्ही नेहमी असं राहायला पाहिजे अम्माजी. म्हणजे काय होईल? बघणाऱ्याला आनंद होईल. या घरात बळवंतराव तुमचं तेवढं माझ्याकडे लक्ष असतं. बाकी कुणीही माझ्याकडे बघत नाही. माझी मुलंसुद्धा माझ्याकडे ढुंकूनही बघत नाहीत. काय हवं नको ते नारायणला सांगतात. मी अम्माजी नेहमी तुम्हाला सांगतो, मला काही हवं नको असतं ते. आज सकाळी बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी करा म्हणून मीच तुम्हाला सांगितलं ना. नारायण म्हणत होता आपण करतो म्हणून. मी म्हटलं नाही, मी करते. भाजी मोडून चिरण्यापासून सगळं मीच केलं. आपल्यालाही त्यात आनंद असतो ना. बोलता बोलता त्या थोड्या जवळ आल्या आणि त्याने हळूच विचारलं, बळवंतराव, तुम्ही अविवाहित आहात म्हणून विचारते. तुम्हाला माझ्याबद्दल काही वाटतं का हो? तो प्रश्न बळ्या काकांना अनपेक्षित होता. असा सरळ सरळ प्रश्न ती विचारेल असं त्यांना वाटलं नव्हतं. ते एकदम गडबडले आणि इकडे तिकडे चोरून बघत म्हणाले, वाटतं म्हणजे पापा माझा दूरचा आते भाऊ असला तरी तो माझा भाऊच. आणि तुम्ही वहिनी, चांगल्या वहिनीबद्दल जेवढं वाटायला हवं तेवढं वाटतं मला. पण त्यापेक्षा काही, तिच्या मनात काही अपेक्षा असाव्यात. त्यापेक्षा काहीही नाही, ते ठामपणानं म्हणाले. तरीही ते काहीतरी अपेक्षेप्रमाणे बोलतील म्हणून ती त्यांच्याकडे बघत राहिली.
ती तशी बघते आहे म्हणून ते म्हणाले, अम्माजी, ही नर्मदा आहे ना? तिनं आत्महत्या केली की याने तिला मारली हो? तिने पटकन विचारलं. ती नर्मदा नव्हे अम्माजी, मी नर्मदा नदी म्हणतोय. असं असं. त्या नर्मदा नदीत गुळगुळीत दगड असतात. नर्मदेतले गोटे म्हणतात ना ते. त्यातले काहीच म्हणजे अगदी थोडे गोटे गुलाबी रंगाचे असतात. त्या गुलाबी गोट्यावरून महापूर गेला तरी तो गोटा ओला होत नाही. त्याला नदीत राहून सुद्धा पाण्याचा स्पर्श होत नाही. तो शुष्क सुका रखरखीत राहतो. तसाच मी गोटा आहे. ती हे सारं ओठात हसू धरून कुतूहलानं ऐकत होती. ऐकून झाल्यावर म्हणाली, म्हणजे तुम्हाला गुलाबी गोटा म्हणायचं? ती एखाद्या लहान मुलीसारखी हसली आणि तेवढ्याच बालिश सहजतेने म्हणाली, बाळ्या काका, मी आपलं सहज विचारलं हो. काही हरकत नाही. ती बळ्या काकांकडे अजून बघत होती. ती खुदकन हसत म्हणाली, बळवंतराव, तुम्ही सुद्धा आज या सुटात खूप देखणे दिसताय. हो का? थँक्यू थँक्यू. ती चेष्टा करते हे त्यांच्या लक्षात आलं. तरीही ते तेवढ्यानं सुद्धा खुश झाले होते. तेवढ्यात अम्माजी म्हणाली, तुम्ही मला सुंदर म्हटल्यानंतर मी तुम्हाला काहीच म्हटलं नाही असं तुम्हाला वाटायला नको. हेही आणखी वर म्हटलं तेही बरं केलं. ते खूप हसले. त्यांची करमणूक झाली. मग थांबून अम्माजीनं विचारलं, पार्टीला कोण कोण येणार आहेत? खूप लोक आहेत, पण मुख्य म्हणजे तुमचे स्वामीजी. स्वामीजी दर्शन द्यायला इथे आले नाहीत. दर्शन घ्यायला मी त्यांच्या झोपडीत गेले तर ते यांना आवडणार नाही. तुम्हाला दर्शन द्यायला ते थोडे लवकर येणार आहेत, असं बळ्याकाका म्हणाले. ते ऐकून अम्माजी खुश झाली. स्वामीजींशी तिच्या 2-3 वेळीस भेटीगाठी झाल्या होत्या. त्यांच्या दर्शनानं त्यांनी डोक्याला स्पर्श केल्यानं अम्माजीला बरं वाटायचं, धीर यायचा. पार्टी म्हटली की माझं काळीज धडधडू लागतं. माझं हल्ली हल्ली काय झाले ते कळत नाही. एक पेग घेतला की मी एकदम आऊट होते आणि मग बडबडायला लागते. म्हणून तुम्ही शक्यतो आतल्या बाजूलाच राहा. तेच बरं. बाहेर आपली शोभा नको, असं ती म्हणाली. तुम्ही शक्यतो आतल्या बाजूलाच राहा असं बळ्या काकांनी सांगितलंय म्हणून आतल्या बाजूला राहिलं पाहिजे असं तिनं भासवलं खरं. पण तिनं पार्टीत येता कामा नये असं पापाजींनीच बळ्या काकांना बजावून ठेवलं होतं. तिनं पार्टीत आलेलं पापाजींना आवडत नसे. तेवढ्यात बागेच्या पलीकडून स्वामीजींच्या शिष्यांचा जयघोष दुरून ऐकू आला. स्वामीजींबरोबर नेहमी त्यांचे 5 शिष्य असत. शिवाय एक सेक्रेटरी आणि काही वेळा कायद्याचा एक सल्लागार सुद्धा. हे गुरुपद स्वामी मूळचे आंध्रातले. धड मॅट्रिक सुद्धा शिकलेले नाहीत. वयानं 50 कडले असावेत. अनेक राजकारणी लोकांचे ते आध्यात्मिक गुरु आहेत. याच देशात नव्हे तर अनेक परदेशांत सुद्धा त्यांचा मुक्त संचार असतो. त्यांच्याबरोबरचे शिष्य फोटोत गुरुपद स्वामी एकेका राष्ट्राचे पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष यांच्याबरोबर बोलत बसलेले दिसतात. त्यातले काही फोटो अधूनमधून वर्तमानपत्रातही छापून येतात. या देशातल्या राजकीय पक्षांचे एकमेकांविरुद्ध डावपेच चालू असतात. त्यात अनेकदा स्वामीजींचं नाव गोवलेलं असतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.